आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। इंदापूरमधील 1000 एकर जमीन MIDC कडे हस्तांतरित। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ट्विट करत माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील सदस्यांचे मानले आभार। सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया, हा केवळ निर्णय नाही तर दादांच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने पडलेलं ठोस पाऊल। सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया। पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 6000 कोटींचं कर्ज घेण्यास मान्यता। 6000 कोटींचं कर्ज घेण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। विमानतळासाठी आवश्यक भूसंपादन वेगानं व्हावं यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबईच्या जसलोक रुग्णालयात केलं दाखल। नारायण राणे यांची तब्येत खालावल्यानं त्यांना ऍडमिट करण्यात आल्याची माहिती। सध्या नारायण राणे यांच्यावर उपचार सुरू। अजित पवार यांच्या नावाची पद्मविभूषण पुरस्कारासाठी शिफारस व्हावी। आमदार आशुतोष काळे यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेत घोटाळा। 516 पुरुषांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड। महिला बालविकास विभागाकडून शोध सुरू। मुंबईतील अंधेरी रेल्वे पार्किंगमध्ये बाईक पार्किंगसाठी आलेल्या स्थानिक मराठी माणसाचा अपमान। परप्रांतीय कॉन्ट्रॅक्टरनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप। समीर काळे यांनी मनसे स्टाईलनं कॉन्ट्रॅक्टरचा माज उतरवला। 12वीच्या पहिल्याच पेपरला जाताना काळाचा घाला। 12वीच्या पहिल्या पेपरसाठी निघालेल्या सोहमचा लोकलमधून पडून मृत्यू। कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यानची दुर्घटना। लोकलमधील प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन खाली पडल्याची माहिती। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची लीलावती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालक पदावरून हकालपट्टी। लाचखोरी आणि धमक्यांचे परमबीर सिंग यांच्यावर आरोप। जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण। सोन्याच्या दरात 200 रुपयांची तर चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण। सोन्याचे दर GST सह 1,60,474 वर।